Good morning, friends. Okay. Last time we covered up to 25 questions. Okay. Now we will start from the question number 26. Okay. The history question. Okay. About the governor generals. First thing, you should revise all the governor generals, their years, and what the uh, main incident happens in their reign. Okay. The answer of the question number 26 is uh, first. Okay. Now I am just giving one example. Okay. For example, about the गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग. ओके. तर आपल्याला कमीत कमी काही काही गोष्टी माहीत असणं फार गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल की वॉरेन हेस्टिंगने फर्स्ट टाइम कलेक्टर वगैरे टाईप कलेक्टर नावाची पोस्ट वगैरे आणली. ओके. नंतर 1773 मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट वॉरेन हेस्टिंगच्या काळातच आला. सुप्रीम कोर्ट वगैरे वॉरेन हेस्टिंगच्या काळात सुरू झालं. ओके. त्याच्यानंतर प्रॉक्झी वॉर काय. ओके. त्याच्यानंतर प्रॉक्झी वॉर ऑफ अवध. ओके. प्लंडरिंग ऑफ अवध बेगम. ओके. अशा प्रकारचे जे आपण अ, अशा प्रकारच्या ज्या आपण काही गोष्टी होत्या त्या वॉरेन हेस्टिंगच्या काळातच झाल्या आहे. ओके. त्याच्यानंतर मग अजून आपण बघू की बुवा कॉर्नवॉलिस. वॉरेन हेस्टिंग नंतर कॉर्नवॉलिस होता. तर त्याच्या वेळेस पिट्स इंडिया ऍक्ट आला. ओके. पोस्ट ऑफ द सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस. ओके. नंतर त्याने रिव्हेन्यू सिस्टीम मध्ये रिफॉर्म केल्या. ओके. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम मध्ये रिफॉर्म केल्या. तर अशा इन जनरल गोष्टी आपण लक्षात ठेवू. आणि जे पण स्पेक्ट्रमच्या मागे जे रेडी रेफरन्स डेटा दिलाय. ओके. तिकडून जरी रिवाइज केलं गव्हर्नर जनरल तरी पण होतं बघ. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 27. ओके. अबाउट द इंडियन नॅशनल काँग्रेसचे सेशन. ओके. इंडियन नॅशनल काँग्रेसचे सेशन इम्पॉर्टंट आहेत. ते कोणाच्या कधी झाले. ओके. चेअरमन कोण होता आणि मेनली काय काय डिसिजन घेतल्या गेल्या. फॉर एक्झाम्पल की 1927चं जे फेसपूर सेशन घेतलं गेलं ते रुरल एरियामध्ये घेतलं गेलं टू ॲड्रेस द प्रॉब्लेम्स ऑफ द ॲग्रिकल्चर्स. ओके. मग ते फर्स्ट टाइम एवढा लेट का घेण्यात आलं की तेव्हा काय झालं की बऱ्या प्रकारे काँग्रेसला क्रिटिसिझम करायला सुरुवात झाली की काँग्रेस इज द अर्बन बायस, काँग्रेस इज द इंडस्ट्रियल बायस्ड. ओके. आणि जे पण अवध किसान सभा. ओके. बाबा रामचंद्र वगैरे यांनी अवध किसान सभा, किसान मुवमेंट वगैरे स्टार्ट झाल्या होत्या आणि काँग्रेसला पॅरल अशा मुवमेंट सुरू झाल्या होत्या. त्याच्यामुळे काँग्रेसने पण रुरल इश्यूजकडे कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी 1927 मध्ये अंडर द चेअरमनशिप ऑफ द जवाहरलाल नेहरू फर्स्ट रुरल सेशन घेतलं होतं. ओके. त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस हे 1938-39 त्रिपुरी हरिपुरी सेशन मध्ये चेअरमन होते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन नंबर 28 मध्ये फक्त ट्रॅप असा टाकलाय की इनिशिएटेड वॉर. ओके. फॉर एक्झाम्पल डॉक्टरीन ऑफ लॅब्स वॉज इनिशिएटेड बाय डलाउसी. तर नो डाऊट डलाउसीच्या काळात डॉक्टरीन ऑफ लॅब पॉलिसी काय झाली वापरण्यात आली, भरपूर प्रमाणात वापरण्यात आली. पण इनिशिएटेड असं आपण म्हणू नाही शकत की इनडायरेक्टली ती वेलस्ली किंवा कॉर्नव्हॅलिस याच्या काळापासून ती सुरू होती. फॉर एक्झाम्पल वेलस्लीने जे पण वेलस्ली म्हणण्यापेक्षा आपलं वॉरेन हेस्टिंगने जे पण केलं होतं की अवध वगैरेला प्रॉक्झी वॉर केली. ओके. अवधकडनं बऱ्या प्रकारे ट्रिब्यूट वगैरे मागायला त्यांनी सुरुवात केली. हे एक प्रकारे काय आहे की डॉक्टरीन ऑफ लॅब्स वगैरे ची डॉक्टरीन ऑफ लॅब्स वगैरेची तशी प्रकारे सुरुवात होती. नंतर सबसिडरी अलायन्स वॉज इनिशिएटेड बाय द लॉर्ड वेलस्ली. परत ते तसंच होतं. ओके. सबसिडरी अलायन्स कोणी सुरू केलं तर इनिशिएटेड बाय लॉर्ड वेलस्लीमुळे ते चुकतंय. नंतर थर्ड स्टेटमेंट होती की 1987 मद्रास सेशन ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस जस्टिस रांडे एस्टॅब्लिश द सोशल कॉन्फरन्स. ओके. 1987 नाही ते 1887 आहे. थोडं मिस्टेक कन्सिडर करा, इंग्लिशमध्ये मिस्टेक झाली आहे. तर स्टेटमेंट सी इज करेक्ट. ओके. तर इंडियन नॅशनल काँग्रेस मेनली काय होती की पॉलिटिकल ऑर्गनायझेशन होती आणि रानडेंनी सांगितलं की जे पण सोशल प्रॉब्लेम वगैरे जे आहेत बुवा ते कन्सिडर करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे की एक स्पेशल ऑर्गनायझेशन पाहिजे आणि त्यांनी त्याला नाव दिलं
सोशल कॉन्फरन्स. ओके. क्वेश्चन नंबर 29 मध्ये आपण लोकहितवादींचे जे पण शतपत्र होते, ओके, ते आंबेडकरांनी रिपब्लिश कुठल्या न्यूजपेपर मध्ये केलं? ओके, तर त्याचा आन्सर आहे बहिष्कृत भारत. ओके. आणि आंबेडकरांची 125th बर्थ अॅनिव्हर्सरी होती आणि 26 नोव्हेंबर हा एक कॉन्स्टिट्यूशनल डे आपण आता पाळला होता. ओके, तर लक्षात ठेवा कॉन्स्टिट्यूशनल डे, गुड गव्हर्नन्स डे, ओके, बर्थ अॅनिव्हर्सरी ऑफ अटल बिहारी वाजपेयी 25 डिसेंबर, युनिटी डे, ओके, सरदार वल्लभभाई पटेल 31 ऑक्टोबर, योगा डे, ओके, 21 जून. डे वगैरे लक्षात ठेवा, रिवाइज करत राहा थोडं. ओके. क्वेश्चन नंबर 30. ओके, क्वेश्चन नंबर 30 अबाउट द क्वेश्चन नंबर 30 आहे चार्टर ऍक्ट. ओके, जेव्हा तुम्ही गव्हर्नर जनरल रिवाइज करत होता तेव्हा चार्टर ऍक्ट पण रिवाइज करण्याची गरज आहे. ओके, ते एका सिक्वेन्स मध्ये रिवाइज करा. फॉर एक्झाम्पल की रेग्युलेटिंग ऍक्ट 1773, त्याच्यानंतर मग पिट्स इंडिया ऍक्ट, ओके, 1784, ओके, 1793, 1813, 1833. ओके, अशा प्रकारे एका सिक्वेन्स मध्ये कव्हर करत राहता. याचा आन्सर आहे 3 ABCR करेक्ट. ओके, ऑल आर द करेक्ट. इन जनरल, इन शॉर्ट मध्ये चार्टर ऍक्ट ऑफ 1813 सांगतो की याच्यामध्ये काय झालं की पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये फर्स्ट टाइम त्यांनी इंडियाला म्हटलं होतं की ब्रिटिश पोझेशन इन इंडिया. ओके, आणि त्याच्यानंतर त्याला काय दिलं की 20 वर्ष लीजवर दिलं. ओके, तो लीज टाइम 1813 मध्ये किती केला होता? 20 years लीज त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश पोझेशन ऑफ इंडिया दिलं होतं. ओके. नंतर सेकंड होतं की जे पण मोनोपोली होती ईस्ट इंडिया कंपनीची ती कमी करण्यात आली. ओके, एक्सेप्ट द ट्रेड विथ चायना. ओके, ट्रेड विथ चायना मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला फुल मोनोपोली देण्यात आली आणि ट्रेड इन टी, ओके, याच्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीला मोनोपोली होती आणि त्या व्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये मोनोपोली एंड करण्यात आली. त्याच्यानंतर चार्टर ऍक्ट 1813 मध्ये ख्रिश्चन मशनरीजला काय केलं? अलाउ करण्यात आलं की त्यांनी ख्रिश्चन बिलीफ अँड व्हॅल्यू सिस्टीम इंडियामध्ये तुम्ही स्प्रेड करा. ओके, आणि ते नॉर्थ ईस्ट वगैरे मध्ये बऱ्या प्रकारे स्प्रेड झालं. आणि अजून एक प्रोव्हिजन होतं की 1 लाख रुपये, ओके, पर इयर असं 5 वर्षासाठी एज्युकेशन प्रमोट करण्यासाठी, ओके, वेदर इट इज अ टेक्निकल और इंडियन एज्युकेशन, ट्रॅडिशनल कल्चरल एज्युकेशन, ते तुम्ही स्प्रेड करावं. आणि जे ब्रिटिशर्स किंवा युरोपियन लोक होते त्यांना इंडियामध्ये सेटलमेंट आणि लँड राईट अलाउड करण्यात आले. ते परचेस करू शकायचे लँड, आणि याच्यामुळेच 1820s मध्ये प्लांटेशन सिस्टीमला बऱ्या प्रकारे स्टार्ट झाली. ओके, अशा प्रकारे तुम्ही काय करा की इन शॉर्ट कमीत कमी 4-5 मेन पॉईंट प्रत्येकाचे लक्षात ठेवा. ओके. फॉर एक्झाम्पल 1833 मध्ये मग परत तुम्ही असं लक्षात ठेवा की काय झालं बा, गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाची पोस्ट सुरू करण्यात आली. ओके, 1833 मध्ये इंडिजनायझेशन ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस त्यांनी प्रपोज केलं. ओके, मॅकॉलेचे मिनिट्स वगैरे आले. असं इन जनरल थोडं 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 तरी मेन लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31. Question number 31 about the question number 31 about the भारत सेवक समाज. ओके, हा कोणी सुरू केला होता? ओके, द सिंपल आन्सर होतं गोपाळकृष्ण गोखले यांनी काय केलं होतं? सर्वंट्स ऑफ इंडियन सोसायटी सुरू केलं होतं. ओके, त्यांनी मग ह्युमॅनिटेरियन जे पण ड्राऊट वर्क आहे, ओके, ड्राऊट रिलीफ वर्क वगैरे अशा प्रकारचे त्यांनी कामं केले. तर ज्या पण आपल्या सोशल रिफॉर्म मुवमेंट आहे, ओके, रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट आहे, दलित मुवमेंट आहे, ओके, या रिवाइज करा. म्हणजे असे सोपे सोपे क्वेश्चन तुमचे चुकणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन अबाउट द इंडस्ट्रियल सेक्टर. ओके, विच आर द factors which should be considered while studying the industrial sector. ओके, तर इन जनरल इंडस्ट्रियल सेक्टरला आपण जज करतो ऑन द बेसिस ऑफ इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, IIP. ओके, तर फर्स्ट आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव आर द फॅक्टर्स. फर्स्ट थिंग होतं की इन्क्रीज इन फिक्स कॅपिटल. जर फिक्स कॅपिटल वाढलं, ओके, कॅपिटल जर वाढलं तर काय होईल? तुमचं प्रोडक्शन आपोआप वाढेल. ओके, आणि जेव्हा जेव्हा प्रोडक्शन वाढेल तेव्हा
फॅक्टर ऑफ प्रोडक्शन म्हणजे लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेनर यांचं इन्कम वाढेल. ओके, तर अशा प्रकारे काय ही एक सायकलच आहे. ओके, फॉर एक्झाम्पल लेबरचं इन्कम वाढलं तर पर कॅपिटा इन्कम वाढेल, सेविंग वाढेल, कॅपिटल वाढेल आणि त्याच्यामुळेच परत काय होईल की प्रोडक्शन वाढणार आहे. ओके, त्याच्यामुळे आन्सर इज ऑल ऑफ द अबव आर करेक्ट. ओके, तर हे जे इंडिकेटर वगैरे आहे हे फॉर एक्झाम्पल IIP, CPI, ओके, WPI हे इंडिकेटर चे जे वेट आहेत त्याच्यामध्ये कुठले कुठले कॉम्पोनंट आहे ते एकदा रिवाइज करून बघा आणि हे देतं कोण. फॉर एक्झाम्पल IIP इज गिवन बाय मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन आणि त्याच्यामध्ये एक CSO आहे. ओके, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन काय देते, IIP देते. क्वेश्चन नंबर 33. ओके, सिंपल क्वेश्चन. आन्सर इज 2. ओके, तर सगळ्यात अगोदर काय आलंय क्रिप्स त्याच्यानंतर मग आला वेवेल प्लान, त्याच्यानंतर कॅबिनेट अँड ॲटली स्टेटमेंट. ओके, सिंपल होतं. 34 अबाउट द ब्राह्मो समाज. ओके, तर प्रिंटिंग मिस्टेक झाली होती. त्याचा आन्सर फर्स्ट स्टेटमेंट इज रॉंग. 1938 ते चुकलंय. ते 1828ला ब्राह्मो समाज सुरू झाला होता. ओके, आणि खालच्या स्टेटमेंट सोप्या सोप्या आहे. मूर्तीपूजेला विरोध, पुनर्जन्मावर विश्वास त्यांचा नव्हता. ओके, त्यांचा पुनर्जन्म ओके या गोष्टींवर विश्वास वगैरे काही नव्हता. ओके, आणि विधवा विवाहाचा पुरस्कार वगैरे त्यांनी केला होता. तर इन जनरल तुम्ही हे जे सिक्वेन्स आहे तत्वबोधिनी समाज, ओके, ब्राह्मो समाज, आदी ब्राह्मो समाज, साधारण ब्राह्मो समाज, ओके, KC सेन, देवेंद्रनाथ टागोर, ओके, आणि राजाराम मोहन राय वगैरे. ओके, हा सिक्वेन्स थोडा लक्षात ठेवा. ओके, आणि नेक्स्ट क्वेश्चन अबाउट द लखनौ अधिवेशन. क्वेश्चन नंबर 35. ओके, याच्यामध्ये आन्सर आहे फर्स्ट. ओके, ऑल ऑफ द अबो, ऑल स्टेटमेंट आर करेक्ट. तर झालं काय होतं, ओके, की जहाल आणि मवाळ जी फूट पडली होती 1907 मध्ये ऑन द ड्यू टू द पेस अँड द इंटेन्सिटी ऑफ द स्वदेशी याच्यावरून डिफरन्सेस त्यांच्यामध्ये तयार झाले होते. पण 1916 मध्ये स्वदेशीचा इशू राहिला नव्हता. ओके, त्याच्यानंतर जे पण हार्ड लाईनर होते जसे फिरोजशाह मेहता, गोखले हे काय होते की मॉडरेट हार्ड लाईनर होते. ओके, ते पण पॉलिटिक्समध्ये राहिले नव्हते. आणि टिळक आणि अॅनी बेझंट यांनी काय केलं की डिलिबरेट इफर्ट्स घेतल्यामुळे जहाल आणि मवाळ यांचं एक समझोता झाला. ओके, आणि परत टिळक वगैरे यांना इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये समावेश करण्यात आला. सेकंड स्टेटमेंट फॅक्च्युअल होती की अंबिकाचरण मजुमदार हे चेअरमन होते. सेकंड स्टेटमेंट होतं काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांचा समझोता झाला. तर झालं काय होतं की काँग्रेसचे जे रॅडिकल हार्डलायनर होते, ओके, त्यांचा इन्फ्लुएन्स मुस्लिम लीगचे जे रॅडिकल हार्डलायनर होते त्यांचा इन्फ्लुएन्स हळूहळू कमी होत गेला. आणि त्याच्या जागेवर जो न्यू जनरेशनचा लिबरल लिडरशिप आली होती जशी शौकत अली, लियाकत अली वगैरे ही लिडरशिप आली होती. आणि वर्ल्ड वॉर मुळे काय झालं होतं की खिलाफत वगैरे सारख्या इश्यूज मुळे काय झालं की काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये समझोता झाला. ओके, आणि लखनौ फॅक्ट साईन झाला. तर ऑल 4 स्टेटमेंट आर करेक्ट. आणि 1916 100 वर्ष झाल्यामुळे 2016 मध्ये ओके हा क्वेश्चन थोडा रिलेट होतो. नंतर क्वेश्चन नंबर 36 अबाउट द मोहम्मद अली जिना. ओके, मोहम्मद अली जिनांना हिंदू मुस्लिम एकतेचा अग्रदूत कोणी म्हटलंय तर सरोजिनी नायडू यांनी म्हटलं. ओके, क्वेश्चन नंबर 37 अबाउट द ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. ओके, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन हे कोणी मांडलं होतं तर आन्सर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. बरेच लोक मोतीलाल नेहरू आणि पंडित जवाहरलाल नेहरू मध्ये कन्फ्युज झाले होते. तर मोतीलाल नेहरूंनी नेहरू रिपोर्ट दिला होता 1928 मध्ये. परंतु कराची सेशन ऑफ काँग्रेस 1931 मध्ये ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन नेहरूंनी दिलं होतं. आणि ऑन द बेसिस ऑफ दिस ऑब्जेक्टिव्ह रिव्होल्युशन
आपण प्रिअम्बल फॉर्म केली आहे. आणि अजून एक होतं इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन. ओके, 1935च्या ॲक्टमध्ये इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन होतं आणि त्या बेसिसवर DPSP आपण फॉर्म केली होती. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38. 38 फॅक्च्युअल क्वेश्चन होता. आन्सर इज 2. तर एक हे जे रिसोर्सेस आहेत, ओके, रिसोर्सेस वगैरे चांगल्या प्रकारे करा, कारण की तो ट्रेंड वाढतोय. ओके, UPSC प्रिलिमला पण त्यांनी विचारलं होतं रिसोर्सेसच्या बाबतीत, शेल गॅस कुठे कुठे सापडतो. ओके, तर रिसोर्सेस चांगले करा. फॉर एक्झाम्पल जिओथर्मल रिसोर्सेसचा हा क्वेश्चन होता की गिझर्स, हॉट स्प्रिंग वगैरे कुठे कुठे आहेत. तर तसंच न्यूक्लिअर एनर्जीचे रिसोर्सेस तुम्ही करून ठेवा की कोवाली न्यूजमध्ये, कोवाडा न्यूजमध्ये. ओके, सोलार एनर्जी, जिओथर्मल एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी, नवीन नवीन प्रोजेक्ट. ओके, हे करंट अफेअर्सवाला रिवाइज करा. क्वेश्चन नंबर 39 फिजिकल जॉग्राफी. आन्सर इज A and B इज करेक्ट. स्टेटमेंट C इज रॉंग. ओके, तर दोन प्रकारचे अर्थच्या मोशन असतात. एक असतं की स्वतःभोवती रोटेशन करणं आणि दुसरं आहे की सूर्याभोवती रिव्होल्यूशन करणं. तर रोटेशन केल्यामुळे काय होईल की डे अँड नाईट फॉर्म होतील आणि रोटेशनमुळे काय होईल की बल्ज ऑन द इक्वेटर तयार होईल, परंतु ओनली रोटेशनमुळे सीझन जनरेट होणार नाही. ओके, तर रोटेशन आणि रिव्होल्यूशन, ओके, किंवा रिव्होल्यूशन याच्यामुळे सीझन्स वगैरे जनरेट होतील, नॉट बाय द रोटेशन. ओके. सॉरी. क्वेश्चन नंबर 40. 40 आहे कराची सेशन. आन्सर इज B, C, D is correct. Okay, statement E is wrong. The resolution on fundamental right हे करेक्ट होतं, पण फंडामेंटल ड्युटीज वर असं काही रिझोल्युशन नव्हतं. ओके, तर कराची सेशन 1931 इम्पॉर्टंट सेशन आहे. ओके, कम ऑन क्वेश्चन नंबर 41. बेनामी ट्रान्झॅक्शन ऍक्ट. ओके, हे जे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट, बेनामी ट्रान्झॅक्शन ऍक्ट, हे ऍक्ट सध्या न्यूजमध्ये आहेत, ते तुम्ही रिवाइज करा. आणि जे पण बजेट सेशनमध्ये आणि त्याच्यानंतरच्या जे पण ऍक्टला असेंट वगैरे मिळाला आहे ते ऍक्ट थोडे चांगले रिवाइज करा. फॉर एक्झाम्पल रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऍक्ट आहे, मोटर व्हेकल ऍक्ट आहे. ओके, ट्रान्सजेंडर बिल अजून प्रपोज आहे. ओके, अशा प्रकारे थोडं वरवर प्रोव्हिजन तरी बघून घ्या, म्हणजे ते चुकणार नाही तुमचं. तर याचा आन्सर आहे बोथ A and B आर करेक्ट. ओके, बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ऍक्ट 2016 हा नोव्हेंबर 2016 पासून फोर्समध्ये आला आहे आणि त्याची त्यांनी फाईन आणि पनिशमेंट पण एक्सप्लिसिटली त्या ऍक्टमध्ये त्यांनी डिफाईन केली आहे. तसंच या ऍक्टमध्ये त्यांनी एक प्रोव्हिजन दिलं होतं की जेव्हा कन्व्हिक्शन दिलं जाईल कोर्टाकडनं, तेव्हा तुमचे ॲसेट काय होतील, फ्रीज होतील. ओके, म्हणजे तुम्हाला ते ॲसेट ट्रान्सफर नाही करता येणार, जे अगोदरच्या ऍक्टमध्ये त्या त्रुटी होत्या. कम ऑन क्वेश्चन नंबर 42 अबाउट द इरिगेशन. ओके, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री आणि सर्व्हिसेस. ओके, हे 3 सेक्टर इम्पॉर्टंट आहे. आणि ॲग्रिकल्चर याचा आन्सर आहे 42चा आन्सर आहे 92%. ओके, तर ॲग्रिकल्चरमध्ये ज्या पण स्कीम आहेत, ओके, त्या चांगल्या रिवाइज करा. फॉर एक्झाम्पल की जे रेनफेड ॲग्रिकल्चर इंडियाचं आहे ते जवळजवळ 65% आहे आणि त्याच्यामुळे इरिगेशन इज द इम्पॉर्टंट फॅक्टर. आणि रिसेंटमध्ये जे पण झाले, प्रधानमंत्री कृषी सिंचाई जलक्रांती अभियान, सोनी प्रोजेक्ट, सूर्याजल, ओके, अशा प्रकारच्या स्कीम ॲग्रिकल्चरच्या एक्सप्लिसिटली तुम्ही रिवाइज करून घ्या. क्वेश्चन नंबर 43. ओके, कॉटेज इंडस्ट्री बद्दल. आन्सर इज सेकंडरी सेक्टर. ओके, म्हणजे जे पण आपलं जे सेक्टरल मॉडेल ऑफ इकॉनॉमी आहे, ओके, आपण प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी, क्विनरी अशा सेक्टरमध्ये डिवाइड केलं आहे. आणि त्याच्यामध्ये कॉटेज इंडस्ट्री म्हणजे त्या प्रश्नातच आन्सर होतं की कॉटेज इंडस्ट्री, इंडस्ट्री इज द सेकंड. त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट जनरेशन. ओके, आन्सर इज डी. 7th 5-year प्लॅनमध्ये एक्सप्लिसिटली एम्प्लॉयमेंट जनरेट करण्यावर आपण फोकस केला होता. क्वेश्चन नंबर 45 परत फिजिकल जॉग्राफी. याच्यामध्ये अर्थक्वेक वेव्स बद्दल सांगितलं आहे. आन्सर इज ऑल ऑफ द 3 स्टेटमेंट आर करेक्ट. ओके, फर्स्ट वन इज व्हॉट,
The secondary waves of earthquake cannot travel through the liquid material. Yes, okay. The secondary waves are what? Uh, they require the solid medium for their propagation. Okay, so the plastic state, elastic state, asthenosphere can't allow the propagation of the secondary waves. Okay, तर जे पण फिजिकल अर्थचं जे स्ट्रक्चर आहे, फॉर एक्झाम्पल 70 किलोमीटर पर्यंत क्रस्ट, 2900 पर्यंत मॅन्टल आणि 5151 पर्यंत आपलं आउटर कोर. ओके, आणि त्याच्या पुढे इन्नर कोर. ओके, तर स्ट्रक्चर वगैरे रिवाइज करा. व्हॉट इज पी वेव, एस वेव्ह, रिलीज वेव्ह, लव वेव्ह, ट्रान्सव्हर्स वेव्ह कुठला आहे, लॉन्जिट्युडनल वेव्ह कुठला आहे, बस ते तुम्ही अभ्यास केलाय ते एकदा फक्त रिवाइज करा, कारण की फिजिकल जॉग्राफी मधले क्वेश्चन चुकू नका द्या. सेकंड स्टेटमेंट सोपं होतं, 6371 करेक्ट. थर्ड स्टेटमेंट, प्रायमरी वेव्ह ऑफ द अर्थ कॅन ट्रॅव्हल थ्रू ऑल द इंटेरियर पार्ट ऑफ द अर्थ. यस, त्यांचा स्पीड कमी जास्त होतो पण ते ट्रॅव्हल करतात. ओके, हे थोडं काही काही लोकांनी कॉन्ट्राव्हर्शियल पण याला केलंय की ते त्यांचं म्हणणं होतं की शॅडो झोन म्हणून पास नाही होत. ओके, नो डाऊट शॅडो झोनमुळे त्या डिफ्लेक्ट होतात पण पास होऊ शकतात. त्याच्यामुळे फायनल आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. 40 question number 46 about the Deccan shield area of of India. Answer is Deccan Trap. सोपं होतं की क्रिटॅशियस पिरियड मध्ये आपलं डेक्कन ट्रॅप फॉर्म झालं आणि ओल्ड आर्कियन बेसाल्टिक लावा ओके त्या डेक्कन ट्रॅपला तयार करण्यात आला. ओके, तर मेनली जॉग्राफी फिजिकल करताना ओके हे जे मेन आपले कंपोनंट आहेत बॉ, फॉर एक्झाम्पल वेस्टर्न घाट, नॉर्दर्न प्लेन, हिमालयन प्लेन. फॉर एक्झाम्पल हिमालयन करताना मग तुम्ही डिवाइड करा. ओके, कुठल्या रेंजेस मध्ये सेडिमेंटेड रॉक आहे, कुठे फॉसिलिफियर्स आहे. ओके, कोणते न्यू न्यू फॉर्मेशन कुठले, ओल्ड फॉर्मेशन कुठले, मग मिनरल वगैरे कुठले सापडू शकतात. ओके, व्होल्कॅनो कुठे जास्त होतात. ओके, अशा प्रकारे कंपॅरेटिव्ह स्टडी करा. फॉर एक्झाम्पल की नॉर्दर्न प्लेन, ओके नॉर्दर्न प्लेनचं डिव्हिजन कसं झालंय, तिथं कुठल्या कुठल्या प्रकारचे लँडफॉर्म वगैरे मिळतील. ओके, कम ऑन क्वेश्चन नंबर 47 ग्रीन रिव्होल्युशन. ओके, 60 वर्ष झाले ग्रीन रिव्होल्युशनला. आपल्याला फर्स्ट स्टेटमेंट होतं की टर्म कोणी कॉइन केली आहे. आपल्या डोक्यामध्ये नॉर्मन बोरलॉग वगैरे असे शब्द लगेच येतात आणि आपण फर्स्ट स्टेटमेंट चुकीचं करतो. ओके, नो डाऊट नॉर्मन बोरलॉग इज द फादर ऑफ द ग्रीन रिव्होल्युशन. ओके, आणि आपले जे एम एस स्वामीनाथन होते ही इज द फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन इन इंडिया. परंतु ग्रीन रिव्होल्युशन per se the term was coined by the William Gadd. The first statement is correct. सेकंड स्टेटमेंट थोडं कॉम्प्लिकेटेड करण्यात आलंय मुद्दामून. तर मेक्सिको येथे गहूचं संशोधन करण्यात आलं, परंतु राईस भाताचं संशोधन हे फिलिपाईन्स मनीला इथं करण्यात आलं. त्याच्यामुळे सेकंड स्टेटमेंट रॉंग आहे. ओके, द आन्सर 47चा आन्सर ओनली ए. कम ऑन क्वेश्चन नंबर 48. Question number 48 again on the agriculture. Okay, Rashtriya Krishi Vikas Yojana. Okay, it is a state plan scheme. It was launched in 2007-8. Both first and A and B statement is correct. C statement is wrong, in which 12% annual growth rate in agriculture and its allied sector is proposed. It is not the 12%, it is the 4% annual growth rate. ओके, काही काही लोकांनी स्टेटमेंट ए रॉंग आहे असं पण हे केलं होतं. पण स्टेट प्लान स्कीम म्हणजे काय की मोर अँड मोर डिव्होल्युशन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ओके, राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये काय केलंय की अनटाईड ग्रांट जास्त देण्यात आलंय आणि त्याला स्टेट गव्हर्नमेंटचे जे ॲग्रिकल्चर प्लान असतील त्याच्याशी सपोर्ट करण्यात आला आहे. ओके, आणि जर तुम्ही स्टेटमेंट ए रॉंग आहे असं जरी म्हटलं तरी पण बी ओनली असा कुठे ऑप्शन नाही. त्याच्यामुळे ए आणि बी इज करेक्ट हे आन्सर तुम्ही सिलेक्ट करू शकले असते. तर आर के व्ही वाय मध्ये मग जे पण 12 सब प्लान्स आहे ओके सब कॉम्पोनंट आहे जस्ट हेडिंग वाचा, कारण की आर के व्ही वाय हा आता नवीन जे कृषी उन्नती प्रोग्राम वगैरे याच्यामध्ये आता मर्ज करण्यात येतोय. ओके, तर इंडिया इयरबुक मधले जे पण ॲग्रिकल्चर चॅप्टर आहे त्याच्या कमीत कमी हेडलाईन वाचून घ्या एकदा. कम ऑन क्वेश्चन नंबर 49. ओके, फिजिकल जॉग्राफी अबाउट द डेल्टा फॉर्मेशन. तर आपल्याला माहित आहे की
आपल्या ज्या ईस्टर्न कोस्टच्या रिव्हर आहे महानदी, गोदावरी, कावेरी, दे आर फॉर्मिंग द प्रोट्रुटिंग प्रोग्रेसिव्ह डेल्टा, whereas the western flowing rivers such as तापी, नर्मदा, they are forming the इच्युरीज. तर त्याच्यामुळे नर्मदा, ओके, हे आन्सर, नर्मदा त्रिभुज प्रदेश फॉर्म करत नाही. ओके, त्याच्यामुळे आन्सर हे ओनली ए बी सी स्टेटमेंट इज करेक्ट. तर नर्मदा काय करते की नियर द भरूच, ओके, एक इच्युरी फॉर्म होतोय आणि तापी नियर द सुरत इच्युरी फॉर्म करत आहे आणि डेल्टा असं वाईड डेल्टा ते फॉर्म करत नाहीये. कम ऑन, लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 50. अगेन द फिजिकल जिओग्राफी अबाउट द इरोजनल लँडफॉर्म्स. ओके, तर व्ही शेप व्हॅली इज द फ्लुवियल लँडफॉर्म. फ्लुवियल मीन्स की जे पण रिव्हर आहे, रिव्हर मेनली व्ही शेप्ड व्हॅली फॉर्म करते ॲट द पीक, ओके, ॲट द स्लोप रिजन. ओके, आणि आपण विचारलं तर ग्लेशिएटेड लँडफॉर्म्स कुठले आहे? ग्लेशियरमुळे काय होतं की उरलेले 3 जे आहे ते ग्लेशियरमुळे फॉर्म होतात, परंतु व्ही शेपचे जे लँडफॉर्म आहे, व्ही शेप्ड व्हॅलीज वगैरे आहे, ते रिव्हरमुळे फॉर्म होतात. ओके, त्याच्यामुळे आन्सर इज ए, सी अँड डी स्टेटमेंट इज करेक्ट, बी इज रॉंग. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण नेक्स्ट वाल्या स्लाइड मध्ये बघू.